Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? शिवाजी महाराजांची शपथ घेतो. महाराष्ट्र लुटणाऱ्या आणि लुटणाऱ्यांना मदत करणाऱ्यांना पाठिंबा नाही. माहीमवरून अमित ठाकरेंवर पहिल्यांदाच TV9 मराठीवर उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट. महाराष्ट्राची माझं रक्ताचं नातं, महाराष्ट्रच माझं कुटुंब. आजारपणामध्ये खिल्ली उडवणाऱ्यांनी देखील मी अनुभवलं ते अनुभवायला हवं. नकल करणाऱ्या राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंचा संताप. उद्धव ठाकरेंच्या बॅगची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी. औसा हेलिपॅडवर काढला दुसरा व्हिडिओ. अधिकाऱ्यांना मोदी शहांच्या बॅगांची तपासणी करण्याची ठाकरेंची तंबी. ठाकरे दिसतील तिथे बॅग चेक करा असे शिंदे फडणवीसांचे आदेश. माझी बॅग तुमच्याकडे देतो, बॅगा घेऊन माझ्यासोबत फिरा. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. वणीमध्ये ठाकरेंची बॅग तपासणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आयोगाकडून कौतुक. मेहनती आणि समर्पक रीतीनं जबाबदारी पार पाडली. निष्पक्षता आणि पारदर्शक तत्वांना बळकटी मिळेल. आयोगाकडे भूमिका. ज्यांच्या हातातून पैसे सुटत नाहीत तो बॅगेतून पैसे घेऊन जाणार का? त्यांच्या बॅगेमध्ये हातरुमाल आणि कोमट पाण्याशिवाय काय असणार? राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका. विरोधकांना त्रास देणं सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन. ठाकरेंच्या बॅगा तपासण्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया. तर उद्धव ठाकरेंची बॅग का चेक केली, एवढं सुडाचं राजकारण का करताय? सुप्रिया सुळे संतप्त सवाल. आर्णीमध्ये सभेला जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या देखील बॅगेची तपासणी. 7 नोव्हेंबर रोजी राजू तोडसाम यांच्या प्रचाराला जात असताना हेलिपॅडवर फडणवीसांची बॅग तपासली. लातूरच्या खिल्लारीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या बॅगांची तपासणी. उद्धव ठाकरेंनंतर आता नितीन गडकरी यांच्या देखील बॅगांची हेलिपॅडवर तपासणी. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाहनांची तपासणी. निवडणूक आयोगाकडून प्रतापराव जाधव यांच्या वाहनाची तपासणी. वाहनातील सर्व बॅगा तपासल्या. माझ्या बॅगाही तपासल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील बॅगा तपासल्या. अजित पवार यांची प्रतिक्रिया. आदिवासी समाजाला विभाजित करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र रोखायचं आहे. हम एक है तो सेफ है. चिमूरमधील सभेत मोदींकडून पुन्हा एकदा नारा. चोरांच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान येत आहेत. नवाब मलिकांना भाजपनं केंद्रीय यंत्रणा पाठवून अटक केली होती. उद्धव ठाकरेंची टीका. दरम्यान मोदी फडणवीस मलिकांचा प्रचार करणार आहेत का? ठाकरेंचा सवाल. कलम 370 हटवलं तेव्हा शिवसेना भाजपसोबत होती. त्यांनी दिलेलं वचन मोडलं म्हणून भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेससोबत गेलो. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे जाती जातीमध्ये भांडण लावणाऱ्या आणि वोट जिहाद करणाऱ्या काँग्रेसचं समर्थन करतात का? देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंसह काँग्रेसवर निशाणा. मुस्लिमांनी देशातच राहू नये असं भाजपनं जाहीर करावं. जनाभरून घेरणाऱ्या फडणवीसांवर उद्धव ठाकरेंचा पलटवार. फडणवीस शिवसैनिकाविरुद्ध धर्मयुद्ध करण्याची भाषा करतात. 2014 आणि 2019ला हाच शिवसैनिक मोदींसाठी मतं मागत होता तेव्हा धर्मयुद्ध नाही का दिसलं? हारून खान यांच्यावरील सत्ताधाऱ्यांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर. नवाब मलिकांना अजित पवारांनी अधिकृत उमेदवारी दिली. आता अजित पवारांसोबत युती का तोडली नाही? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंना सांगतो, नागपूरला जाताना विमानामध्ये बसायची भीती वाटत असेल तर समृद्धी महामार्गाने जा. बोरिवलीच्या सभेत अमित शहांची उद्धव ठाकरेंवर टीका. महाराष्ट्रामध्ये येऊन मोदींनी पंतप्रधान म्हणून प्रचार करू नये. मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांचा निशाणा. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात. 43 जागांवर 685 उमेदवार रिंगणार. इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए यांच्यामध्ये थेट सामना. दिग्गजांची प्रतिष्ठापनाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज 2 सभा. सकाळी 11 वाजता चाळीसगावमध्ये तर मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता जिंतूरमध्ये सभा होणार. योगी आदित्यनाथ यांची पोहरादेवी इथं दुपारी 12 वाजता जाहीर सभा. कारंजा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सई डहाके यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर. गरवारे क्लबमध्ये व्यावसायिकांसोबत संवाद साधणार. मंगलप्रभात लोढा यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन. एकनाथ शिंदे यांच्या आज 3 जाहीर सभा. अंबरनाथ विधानसभेचे बालाजी किनीकर, कल्याण पश्चिमचे विश्वनाथ भोईर आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारांसाठी सभेचं आयोजन. अजित पवारांच्या आज परभणीच्या पाथरी, बीड आणि गेवराई इथं सभा. महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर आणि विजयसिंह पंडित यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन.
उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरेंच्या 3 जाहीर सभा होणार. सभेची जोरदार तयारी. पंतप्रधान मोदींच्या उद्या राज्यामध्ये 3 सभा. छत्रपती संभाजीनगर, मुंबईसह नवी मुंबईमध्ये मोदींची जाहीर सभा. पहिली सभा संभाजीनगरमध्ये तर खारघरमध्ये दुसरी सभा होणार. राहुल गांधी 14 आणि 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर. 14 नोव्हेंबर रोजी नंदुरबार आणि नांदेड इथं तर 16 नोव्हेंबरला अकोला आणि चिमूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा होणार. मुंबई महानगरपालिकेकडून शिवाजी पार्कवरील सभेचा अहवाल नगरविकास खात्याकडे सुपूर्द. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर 17 नोव्हेंबरला कोणत्या राजकीय पक्षाची सभा होणार याचा निर्णय नगरविकास विभाग घेणार. राहुल गांधीच काय त्यांची 4थी पिढी आली तरी 370 लागू करू शकणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये 23 तारखेला राहुल गांधींचं विमान 21 वेळा फेल होणार. अमित शहांची राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर टीका. पुण्यातील मोदींच्या सभेमध्ये मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. मराठा आरक्षणाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी. घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकाला पोलिसांनी शांत केलं. बदलापूरचं मंत्रिपदाचं स्वप्न कथोरेंच्या रूपानं पूर्ण होणार. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आशिष दामलेंचा विश्वास. कथोरे मोठ्या मताधिक्यानं जिंकतील असाही दावा. धुळ्यातील शिरपूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार काशीराव पावरा यांच्या प्रचारासाठी स्मृती इराणी यांची जाहीर सभा. राज्यामध्ये महायुतीचे सरकार येणार असल्याचा इराणी यांचा दावा. मुंबईतील जोगेश्वरीमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले. जोगेश्वरीतील मातोश्री क्लबमध्ये पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप. तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलला. शिंदे गटाचाही आरोप. मानखटाव मतदारसंघामध्ये ट्रम्पेट म्हणजे तुतारी अशी जाहिरात करणारा चित्ररथ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडला. विधानसभेच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका. मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीच्या हायकोर्टात याचिका. अंतरिम जामिनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप. मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफा रोखणाऱ्या संतोष कटकेचा ठाकरे गटात प्रवेश. साकीनाका परिसरामध्ये ताफा रोखून गद्दार घोषणा दिल्यानं शिंदे संतापले होते. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसला खिंडा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश. वरळीमध्ये मिलिंद देवरा भांडी वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा देखील ठाकरे गटाचा आरोप. मिलिंद देवरा वरळीमधील शिंदे गटाचे उमेदवार. ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंतांनी क्षमा नाईक यांची भेट घेतली. माहीम कोळीवाड्यामध्ये जाऊन क्षमा नाईक यांची सावंत यांनी भेट घेतली. आमच्यात देखील बंडखोरी झाली, नवी मुंबईत देखील झाली. गणेश नाईकांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. तर आप भी अपनी ताकद आजमा लो, अपनी हैसियत समझ में आएगी. बंडखोर उमेदवारांना शायरीतून आव्हान. बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांना मोठा धक्का. काका आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचा योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा. पाठिंब्यानं महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांचं पारडं जड. साताऱ्याच्या खटावमधील गोरे बंधूंचा संघर्ष अखेर मिटला. जयकुमार गोरेंना निवडून आणण्यासाठी शेखर गोरे मैदानात. राजकीय पक्षांना पाठिंबा देण्यावरून मुंबईतील डबेवाल्यांमध्ये फूट. एका गटाचा उद्धव ठाकरेंना तर दुसऱ्या गटाचा महायुतीला पाठिंबा. करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून पाठिंबा. जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल आणि तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांचं निलंबन. केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघामध्ये आज पोटनिवडणूक. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या निवडणुकीच्या रिंगणात. उल्हासनगरमध्ये फडणवीसांची अमृतवेला सत्संग सोहळ्याला उपस्थिती. गुरु ग्रंथ साहिब डोक्यावर घ्यायला मिळालं हे भाग्य असल्याचं फडणवीसांची प्रतिक्रिया. नाशिक पूर्वचे पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांच्याकडून शांतिगिरी महाराजांची भेट. गीते यांनी शांतिगिरी महाराजांचे आशीर्वाद घेतले. मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल. राज्य सरकारची उच्च न्यायालयामध्ये माहिती. तर दोघांच्या जामिनावर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी घेण्याचं कनिष्ठ न्यायालयाकडून स्पष्ट. इथेनॉल उत्पादकांसाठी आनंदाची बातमी. दर वाढण्याची शक्यता. इथेनॉल उत्पादकांच्या दरवाढीचा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटकडे. दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता. दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये उद्यापासून पावसाचा अंदाज. विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता. ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात पडलेली थंडी कमी होणार. भाज्या त्याचबरोबर टोमॅटो, खाद्यतेलाचा दर आता वाढले. महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये 6.21%वर. बँकांच्या व्याजदरातील कपात लांबणीवर पडण्याची शक्यता.
रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरक्षित डब्यांमध्ये जनरल प्रवाशांच्या घुसखोरीमध्ये वाढ। आरक्षण केलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप। लांब पल्ल्याच्या गाड्यांना जनरल डबे जोडण्याची प्रवाशांची मागणी। दिव्यांग विद्यार्थ्यांचे पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित। नवीन आणि नूतनीकरण ऑनलाईन अर्जासाठी 17 नोव्हेंबरपर्यंतची मुदत। महाविद्यालयांना पडताळणीच्या सूचना। निवडणूक कामासाठी मुंबई महानगरपालिकेच्या हजारो सफाई कामगार त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची नियुक्ती। मुंबईतील अनेक भागामध्ये कचरा उचलण्यासाठी दिरंगाई। कचऱ्याचे ढीग साचत असल्याच्या मोठ्या तक्रारी। मुंबईमध्ये 1.25 लाख घरांची विकली गेलेली 70% घरं ही 1 ते 5 कोटींची। 100 कोटींवरील घरांची विक्री देखील लक्षणीय। नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण। निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन खल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 1100 कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण। बेलापूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार विजय नहाटा यांना बौद्ध धर्मियांचा जाहीर पाठिंबा। सीवूड्स इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच संचलित तक्षशिला महिला मंडळ आणि बौद्ध विहाराला विजय नहाटा यांची भेट। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये कलाकार मैदानात। उमरेडचे काँग्रेस उमेदवार संजय मेश्राम यांच्या प्रचारासाठी गौतमी पाटील तर अपक्ष उमेदवार प्रमोद घरटे यांच्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा देखील प्रचार। प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता रवी किशन यांचा वसई विधानसभा मतदारसंघामध्ये रोड शो। महायुती भाजपच्या उमेदवार स्नेहा दुबे यांच्या प्रचारासाठी शक्ती प्रदर्शन। सिंदखेडा विधानसभा मतदारसंघामध्ये 178 जणांनी बजावला गृहमतदानाचा हक्क। 85 वर्षांवरील 155 तर 33 दिव्यांग मतदारांचा समावेश। जळगावच्या जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या प्रचारासाठी पत्नी साधना महाजन देखील मैदानात। साधना महाजन यांचं ग्रामीण भागामध्ये जल्लोषात स्वागत। चोपड्यातील शिंदेगडाचे उमेदवार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रचारासाठी लता सोनवणे देखील मैदानात। लता सोनवणे यांच्या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती। जळगाव शहर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांच्या प्रचारासाठी पत्नी सीमा भोळे रस्त्यावर उतरल्या। सीमा भोळे यांच्याकडून नागरिकांच्या प्रतिक्रिया। विदर्भातील जागावाटपावर मी दुःखी हे जाहीर बोलतो। विदर्भामध्ये 28 पैकी 10 जागा तरी मिळायला हव्या होत्या। चिपळूणमधील भाषणामध्ये भास्कर जाधव यांच्याकडून खंत व्यक्त। योगेंद्र पवार यांच्यासाठी आजी आणि बहीण देखील प्रचाराच्या मैदानात। आजी प्रतिभा पवारांचा बारामती पश्चिम इथल्या प्रचारामध्ये सहभाग तर सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळे यांच्या देखील प्रचारामध्ये सक्रिय। श्रीरामपूर मतदारसंघामध्ये लहू कानडे महायुतीचे अधिकृत उमेदवार। कुणी आजारी नाही, काही कांड्या फिरवतात अजित पवारांचं वक्तव्य। तर रात्रीतून माझीही सभा देखील रद्द करू शकतात भाऊसाहेब कांबळेंचा अजित पवार यांच्यावर पलटवार। परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये विविध क्रीडा संघटनांकडून ठाकरे गटाला पाठिंबा। परभणी शहरामध्ये आयोजित कार्यक्रमात युवकांकडून ठाकरे गटाच्या राहुल पाटील यांना समर्थन। जळगावच्या मेहरून परिसरामध्ये 2 गटामध्ये दगडफेक झाल्याची घटना। लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून 2 गटात मोठा वाद। आमदार आणि खासदारकीच्या पाळणा नेहमीच त्यांच्या घरात हलतो। आता 30 वर्ष नातूला प्रेम करा आणि सामान्यांनी सतरंजा उचलायच्या का? योगेंद्र पवार यांच्याकडून महादेव जानकर यांची शरद पवारांवर टीका। रवी राणा विनाशकाली विपरीत बुद्धी, फडणवीसांनी समज द्यावी अजित पवार यांच्याकडून राणांची कान उघडली। महायुतीमध्ये कुणीही मिठाचा खडा टाकू नका, राणा परिवारानं महायुतीची शिस्त पाळावी। सरकार आणण्यासाठी अडसुळांची देखील गरज, मुख्यमंत्री शिंदेंनी राणांना सुनावलं। सुलभा खोडकेंनी नवनीत राणांविरोधात लोकसभेला प्रचार केला तेव्हा खोडकेंची विनाशकाली विपरीत बुद्धी कुठे गेली होती? अजित पवारांच्या टीकेला रवी राणांचं प्रत्युत्तर। लोकसभेला अडसुळांनी युती धर्म पाळला नाही, आता जैसी करणी वैसी भरणी, रवी राणांचं आनंदराव अडसूळ यांना उत्तर। भाजपचे किनवटचे आमदार भीमराव केराम यांचं नांदेडमध्ये घेतलेल्या प्रचार सभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य, तर विरोधकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, केराम यांचं स्पष्टीकरण। वीरेंद्र जगताप यांचा व्हिडिओ व्हायरल, गरीब शेतकऱ्याच्या घरामध्ये कॅन्सर, किडनी फेल सारखे आजार होतात, या भाषणातील वक्तव्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल। प्रचाराचे मुद्दे राहिले नसल्यानं चुकीचा अर्थ काढून प्रचार करतात, काँग्रेस उमेदवार वीरेंद्र जगताप यांचं व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण। शहाजीबापू पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरे यांची मिमिक्री, पंढरपूरच्या महूद इथल्या सभेमध्ये शहाजी पाटलांकडून उद्धव ठाकरे यांची मिमिक्री। बिनकामाचा रे बिनकामाचा, 2.5 वर्ष आम्हीच मुख्यमंत्री केला असं म्हणत ठाकरेंची नक्कल। 50 ते 60 जागा निवडून येतील, शरद पवारांचा दावा,
तर जे मला सोडून गेले ते परत कधी निवडून येत नाहीत. शरद पवारांचा अजित पवार गटावर निशाणा. भुजबळांनी धोका दिला, त्यांना धडा शिकवा आणि घरी बसवा. पक्षाला, मला, त्याचबरोबर सहकाऱ्यांना भुजबळांनी फसवलं. येवल्यामधून छगन भुजबळ यांच्यावर पवारांचा हल्लाबोल. लोक वरचढ होतील म्हणून आम्हाला पवारांनी मुख्यमंत्री केलं नाही. शरद पवारांच्या मनामध्ये त्यावेळी काहीतरी असे. छगन भुजबळांचे पवारांवर गंभीर आरोप. शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवार यांनी केलं. पवारांनी माझ्यासह 18 ते 20 आमदारांना फोडलं. मात्र आता शिळ्याकडीला ऊत देण्याचं काहीच कारण नाही. भुजबळांनी पवारांवर खोचक टीका केली. काँग्रेस आणि भाजपाला एक विचारधारा आहे, मात्र राष्ट्रवादीला विचारधाराच नाही. शरद पवारांवर टीका करताना छगन भुजबळांनी स्वतःच्याच पक्षाचे वाभाडे काढले. रत्नागिरीतील खेड दापोली मतदारसंघामध्ये योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया कदम प्रचारामध्ये सक्रिय. प्रचारादरम्यान चांगला प्रतिसाद मिळतोय. श्रेया कदम यांची माहिती. भोर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्याकडून जोरदार प्रचार. मुळशीतील 85 गावांमध्ये थोपटे यांच्याकडून प्रचार. शिरोळचे आमदार राजेंद्र यड्रावकर यांचा राजू शेट्टी यांच्यावर हल्लाबोल. काहींनी तालुक्यामध्ये काय दिवे लावले माहिती आहे. शेट्टींनी माझ्यावर टक्केवारीचे आरोप करू नयेत. यड्रावकर यांचं प्रत्युत्तर. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या पत्नी शैला सावंत प्रचाराच्या मैदानात. शैला सावंत यांच्याकडून डोर टू डोर प्रचार. श्रीरामपूरमध्ये अजित पवारांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. भानुदास मुरकुटे महिन्याभरापासून एका प्रकरणामध्ये जेलमध्ये, तर भेट कौटुंबिक असल्याची सिद्धार्थ मुरकुटे यांची प्रतिक्रिया. इंदापूरचे अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी घेतली शहा कुटुंबियांची भेट. भरत शहा आणि मुकुंद शहा यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा.